हॅलो फ्रेंड, आपण मावळ तालुक्यातील चांदखेड या गावी आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे बघता अगदी घनदाट अशा पद्धतीचे वृक्ष आहेत आणि यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्गाच्या अनुभूती येते. मी आज तुम्हाला आमच्या गावचं एक वेगळं अशा पद्धतीचं ठिकाण तुम्हाला दाखवतो. हा आमच्या गावचा ओढा आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळं रखरखीत वातावरण असतं आणि या रखरखीत वातावरणामध्ये इकडचं या कडक उन्हाळ्यात कशा पद्धतीचं जीवन असतं, सर्वसामान्य शेतकरी कसा जगत असतो. संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. अशा पद्धतीचं हे सुंदर अशा पद्धतीचं पक्ष्यांचे आवाज या ठिकाणी तुम्ही ऐकता आहात आणि ह्या आवाजाचा अनुभव जो मला आलेला आहे तो तुम्हाला मिळावा अशा पद्धतीचा उद्देश या व्हिडिओ पाठीमागे आहे. या आंब्याच्या झाडा खालून झरा वाहतो निर्मळ झुळझुळ, झरा वाहतो निर्मळ झुळझुळ, अवखळ खळखळ स्वच्छ नितळ, निसर्गाच्या अंतरंगातले हे खुळ, जल हे सुंदर वाहते ओहळ, झरा वाहतो निर्मळ झुळझुळ, अवखळ खळखळ स्वच्छ नितळ, झरा वाहतो अखंड सोज्वळ, तहानल्याची तहान शमवतो, झरा वाहतो निर्मळ झुळझुळ, अवखळ खळखळ स्वच्छ नितळ, विरोळ्याला हा जाऊन मिळतो, विरोळा हा ओढा सुंदर, विरोळा हा वाहून खळखळ, पवना माईच्या कुशीत विसावतो, पवना माईच्या कुशीत विसावतो. तिच्या गुहेमध्ये जाऊन मी तुम्हाला त्याचा उगम दाखवतो. हे पहा, हे पाणी येतंय, इकडनं येतंय बघा. हे पायीमुळे आहेत सगळे. आणि या ठिकाणी आल्यानंतर हे पाणी असं येतं इकडं. एक नैसर्गिक अशा पद्धतीचा ठेवा आहे आणि एक सुंदर अशी गुंफा या ठिकाणी तयार झालेली आणि या गुंफेची अनुभूती मला घ्यायला आलेली आहे. ही तुम्हालाही घेता येतील. अगदी पुण्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे आणि आमच्या गावचं हे एक सुंदर अशा पद्धतीचं आकर्षण आहे. याला आळे असं म्हणतात. आळे म्हणजे त्यातल्या त्यात की एका झाडाच्या कडेने त्या झाडाला पाणी मिळण्यासाठी एक घातलेलं आळं म्हणतात. पण तुम्ही बघितलं तर इथं सगळ्या बाजूने असा एक उंचवटा आहे आणि या उंचवट्याच्या मध्ये अशा पद्धतीचा हा खोलगट भाग आहे आणि यामधून हे पाणी इकडं येत आहे. आता याच्या मागच्या बाजूला आपण जाऊ. बघा बरं कसं दिसतंय. आणि तो तुम्हाला यावा म्हणून आता या जागेचा मी निरोप घेतोय. आता निघालेलो आहे, घरी जातो. ऊन वाढलंय आणि अधिक तसं मावळामध्ये एवढं उन्हाचा काही त्रास होत नाही. इकडचं वातावरण तसं थंड आहे. अगदी लोणावळ्यापासून जवळच हे ठिकाण असल्यामुळं इथं तसं काय भयानक वगैरे असं भीतीयुक्त अशा पद्धतीचं काही नाहीये. त्यामुळं
हा एक वेगळा नैसर्गिक अनुभव आपल्या मित्रमंडळींना द्यावा. हे पहा, या ठिकाणी ही वेली पहा, ही कसं त्या झाडाला वृक्षाला विळखा घालून वर गेलेली आहे. यामध्ये बऱ्याच प्रकारच्या वेली आहेत. काही गुळवेल आहेत, काही आयुर्वेदिक वेली आहेत. परंतु ह्या वेली काही विशिष्ट औषधी गुण त्यामध्ये आहे. हे सगळं पाहण्यासारखं आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं इथं आहे. जल आहे, हे पाणी किती स्वच्छ सुंदर अशा पद्धतीचं पाणी आहे. हे नैसर्गिक जल आहे. हे नैसर्गिक जल अतिशय सुंदर अशा पद्धतीचं आहे. अगदी त्या झाडाच्या सावलीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल. मित्रहो, हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला परत पाठवता येईल.